या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. हो, मी मृणाल. आज आपण साहित्य कट्टा या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत कवयित्री प्रणिता भालेराव यांची मुलाखत. मुलाखतकार रेडिओ मित्र मयूर सोबत. नमस्कार श्रोते हो, साहित्य कट्टाच्या आजच्या या भागात मी मयूर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हणतात की 4 ओळींचं विश्लेषण एका उतार्यात करणं कठीण असतं, पण त्याहून जास्त कठीण असतं मनातील भावनिक उतार्याला 4 शब्दात मांडणं. ओंजळभर गोष्टींना थेंबभर शब्दात मांडून मनात भावनांची लाट उसळवण्याचं सामर्थ्य कवींना भरभरून अवगत असतं. आज तुमचं आमचं भाग्यच की आज आपल्याला अशाच एका कवयित्रींना ऐकायला मिळणार आहे. एक अशा कवयित्री ज्यांनी आपली कला जोपासत डॉक्टर ऑफ फिजिओथेरपीची पदवी संपादित केली, ज्यांच्या 4 ओळींनी चक्क एका संहितेपर्यंत मजल गाठली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पुरुषोत्तम करंडक 2023 मध्ये सादर झालेल्या इटाळ या एकांकिकेच्या त्या लेखिका डॉक्टर प्रणिता भालेराव आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढ्या कर्तृत्वानंतरही त्यांना माझ्याशी मैत्री संबंध ठेवायचा वेळ मिळाला, याला मी माझं भाग्यच मानतो. तर प्रणिता, तुझं खूप खूप स्वागत आहे FTI 90.4 FM वरती. नमस्कार, आज मी इथे उपस्थित आहे याचा मला अतिशय आनंद आहे. सो हॅलो मयूर. तर प्रणिता, आपण आता मुलाखतीची सुरुवात करूया. हो, नक्कीच. तर आता साहजिकच तू कवयित्री आहेस, तर तुझ्यासाठी प्रश्न असा आहे की तुझ्या लेखी कविता म्हणजे नक्की काय? कविता म्हणजे माझ्यासाठी खरं तर निर्मितीचा प्रचंड आनंद आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही जग कसं बघताय हे तुम्ही मांडताय. म्हणजे इन जनरल की ज्याला आपलं आयुष्य छंदात मांडायचंय ना, त्याच्यासाठी कविता आहे. तर मला ते सांगायला नक्की आवडेल की जी कविता वाचून माझं कवितेप्रतीचं प्रेम वाढलं, तर अश्लेषा महाजन यांची एक कविता आहे जिचं नाव आहे आंदोल. तर ती मी घेऊ का? म्हणजे आपल्या आज इंटरव्ह्यूची सुद्धा छोटीशी नांदी होऊन जाईल. नक्की नक्की, काय जरूर. तर ही कविता, हिचं नाव आहे आंदोल. तर त्याचा अर्थ काय ते तुम्हाला ती कविता ऐकल्यानंतरच कळेल. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला एक आंदोलता दिवा. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्याने एखादा किनारा उजळावा ही अपेक्षाच नाही, पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येण्यासारखा नाही. वाह. तर ह्या कवितेने मला कवितेप्रती प्रचंड प्रेम करायला शिकवलं. तर ही माझ्यासाठी कविता आहे. माझा पुढचा प्रश्न त्याच्याशीच निगडीत होता की नेमकं तुला असं कोणाकडे पाहून वाटलं की आपण सुद्धा काव्य निर्मिती करू शकतो, किंवा त्यातल्या त्यात असं विचारायचं झालं तर कोणाच्या लेखनाचा तुझ्या लेखनावरती जास्त प्रभाव आढळतो? खरं तर असे बरेच आहेत. म्हणजे जसं जसं माझ्या आयुष्यातला काळ बदलत गेला, म्हणजे मी एक 2020 पासून लिहायला सुरुवात केली, जसं मला कळतंय तसं. त्याच्या आधी आपण मराठी भाषेचे जे निबंध लिहितो परीक्षेत, तर त्याचा शेवट करण्यासाठी किंवा त्याची सुरुवात करण्यासाठी मला 4 ओळी लिहायची सवय होती. पण तेव्हा बट ऑब्वियस काय व्हायचं की त्या धड्याच्या अनुसार विषय दिले जायचे, की जसं की समजा धड्याचं नाव आहे स्वभाषेची अभिवृत्ती, तर तुमचा निबंध काय येणार की मराठी भाषेच्या प्रेमाबद्दल लिहा किंवा माय मराठीचं मनोगत लिहा. तेव्हा त्या 4 ओळी लिहिताना ना त्या पाठ्यपुस्तकातले आणि त्या धड्यातले शब्द त्या 4 ओळींमध्ये यायचे. तेव्हा हे लिमिटेशन आपोआप माझ्या मनात लावलं जायचं. तर तेव्हा खरी सुरुवात झाली, जी की इतकी लक्षात राहण्यासारखी नव्हती. आता मला जरा विचार करताना ते थोडं हायलाईट होऊन आलं या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. त्यामुळे पहिले संस्कार आणि पहिलं प्रेरणास्थान तसं सांगायचं झालं ना, तर माझ्या लक्षात आहे की 6वी 7वीचं मराठीचं जे पुस्तक आहे ते माझ्यासाठी खूप
जास्त मोलाचं आहे. आजही मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करते. जर ठळक असं सांगायचं झालं तर 7वीच्या पुस्तकातली 4थी कविता, सुरेश भटांची, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. वाह. मला खूप दिवसानंतर कळलं की त्याला एक चाल आहे, म्हणजे कौशल इनामदार यांनी ती संगीतबद्ध केली आहे. जवळजवळ 356 लोकांच्या कोरसने ते गाणं तयार झालेलं आहे. तर मला आणखीच विशेष वाटलं जेव्हा मला ती शिकवली गेली. तेव्हा मला हे वाटलं की अरे ह्याचा पहिला आणि शेवटचा शब्द सेम, म्हणजे येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी. सो येथल्या मराठी, 4 ओळींमध्ये येथल्या सेम आहे, शेवटचं मराठी सेम आहे. मग मला असं होतं की एवढं अपिलिंग कसं काय, म्हणजे इतकं वाईड स्पेक्ट्रम ह्या कवितेला कसं काय, जर ती इतक्या लिमिटेशन मध्ये बांधली गेली तर असं ते मराठीचं पुस्तक माझ्यासाठी सगळ्यात मोठं प्रेरणास्थान आजही आहे. आणि नंतर मग खूप कवी असे काळानुसार आवडीनुसार बदलत गेले. मग त्याच्यात मी असं नाव घ्यायचं झालं की ज्यांचा प्रभाव माझ्या लिखाणात आहे ते वैभव जोशी, गुरु ठाकूर, बऱ्यापैकी इंदिरा संत, शांता शेळके यांच्या सुद्धा कविता मला प्रचंड आवडतात आणि तसं लिहायला पण मला आवडतं. सो आणि बाकी कोणाकडे बघून असं नाही वाटलं मला की आपण पण लिहिलं पाहिजे, कारण हा फरक तेवढा आहे की जसं की आपल्याला एखादी गोष्ट आवडते, आपण तिच्यावर प्रेम करतो. सपोज एखादा व्यक्ती की आपलं त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम असणं आणि तो आवडणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्यासोबत कम्फर्टेबली आयुष्य जगणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. सो माझ्यासाठी कवितेचं प्रेक्षक होणं हे तिच्यावर प्रेम करणं आणि ती लिहिणं ही तिच्यासोबत म्हणजे अक्षरशः आपण जगतो, तर ती मैत्रीण होऊन जाते आपली. मैत्री आहे पण नातं काय माहित आमच्या नात्याला किती इस्टॅब्लिश करतंय मला माहित नाही, पण हे खूप वेगळं आहे माझ्यासाठी. त्यामुळे असं मला कधीच झालं नाही की कोणाचं लिखाण बघून की आपणही लिहिलं पाहिजे. एक कवयित्री आणि कवितेचं नातं, त्याची परिभाषा तू इतक्या चांगल्या शब्दात मांडलेली आहेस की म्हणजे मला असं वाटतं की श्रोते याचा इतका विचार करत नसतील कविता आणि कवयित्रीच्या मधल्या नात्याबाबत, जेवढं तू इतकं विश्लेषण करून सांगितलेलेस. तर यासोबतच श्रोत्यांच्या मनामध्ये असे काही समज असतात की जर लेखकाला किंवा कवींना कविता करायची असेल तर त्यांना एका विशिष्ट ठिकाणी जावं लागतं, माथेरान, महाबळेश्वर, स्वित्झर्लंड, पॅरिस, व्हॉट एव्हर. तर असं काही असतं का की कविता सुचायला एक विशिष्ट ठिकाण लागतंच? असं काही नाहीये की एखाद्या विशिष्ट ठिकाणावर कविता सुचते, पण मला हे नक्कीच आठवतं की आता जसं मी बॅचलरचं शिक्षण घेत होते, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, तेव्हा आमचा बराचसा वेळ बऱ्याचशा प्रोसेसेससाठी ऑडिटोरियम मध्ये जायचा. आणि जर तुम्ही नाटकाच्या टीम सोबत काम करत असाल तर त्याच वेळेस ऑडिटोरियम मध्ये बरीच कामं चालू असतात. जर मला तिथे कोणी लिहायला सांगितलं ना तर मला पटकन नाही सुचायचं. तर त्यामुळे मला इतकं कळलं होतं की शांतताच हवी असं नाही. आता खूप अशा कविता आहेत ज्या मी गर्दीत पण लिहिल्यात, म्हणजे बसमध्ये किंवा रिक्षामध्ये सुचणं, किंवा असं तिकिटावर पण बऱ्याचदा छोट्या छोट्या नोंदी अशा लिहिल्यात. मग नंतर मला हे बेस्ट वाटायला लागलं की अरे खूप चांगली गोष्ट आहे, आपण मोबाईल वापरतो, आपण त्याच्यात नोट्स टाईप करून ठेवूया असं. त्यामुळे असं काही गरजेचं नाहीये की मला कुठलं तरी ठिकाण हवंय लिहिण्यासाठी. बट मला हे नक्कीच सांगायला आवडेल की सुरुवातीच्या ज्या मी कविता लिहिल्या, म्हणजे तेव्हा कोविडचं बरंच काही चालू होतं आणि मी घरीच असायचे, सो मी एक ठरलेला वेळ, जसं मला कळायला लागले की अरे कुठल्या तरी विशिष्ट प्रकारचं सुचतंय आपल्याला, तर आपण लिहिलं पाहिजे त्या बाबतीत असं, तर मी ठरवून एक वेळ लिहिण्याला द्यायचे. आणि तेव्हा माझं लिहिण्याचं ठिकाण असायचं माझी गच्ची. तर मग मी गच्चीवर जायचे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याच्या समोर बसून मी व्यवस्थित लिहायचे. तर मस्त हवा असायची. सो जी एक कवितेला पूरक असं वातावरण आपोआपच संध्याकाळने, जिला सांज आपण संध्या असं म्हणतो, तिने मला प्रोव्हाइड केलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या सगळ्या कविता ह्या त्याच ठिकाणी बसून त्याच वेळेत, म्हणजे एक 7 ते 7:30च्या प्रहर, 6च्या नंतरचा जेवढा वेळ असतो त्याच्यातच लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात असं काही ठरवून नाही. पण नंतरच्या कविता ज्या खूप मोठ्या पण आहेत आणि मुक्तछंदातल्या पण आहेत, त्या कुठेही कशाही असं अचानक सुचलेल्या आहेत. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता असते, पण जर वातावरण तुमच्या आजूबाजूचं चांगलं असेल
ते चांगलं या अर्थाने की तुमच्या मनात चाललेल्या विचारांना पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. जर आजूबाजूचा केऑस हा तुमचं व्हिज्युअल अटेन्शन घेतोय तर मला असं वाटतं की त्याला तितक्या जोर लावून पुढे नेता येत नाही. आणि ऑडिटोरियममध्ये एक्झॅक्ट हेच व्हायचं. माझ्या आजूबाजूला इतक्या गोष्टी चालू असायच्या, कोण सीन करत असायचं, कोण पाठांतर करत असायचं, आणि काही काही असे नग असतात ना आपल्या टीममध्ये ज्यांना कामच करायचं नसतं, मग ते काहीही करत असायचे. म्हणजे हातातल्या काठीचं वितीने माप वगैरे मोजणं हे पण मी बघितलेलं आहे. तर हे सगळं मला खूप डिस्ट्रॅक्ट करायचं. मला असं झालं की नाही, मला इथे बसून सीन नाही लिहिता येणार, सीन काय मला काहीच नाही लिहिता येणार. मग मी गपचूप आपलं लायब्ररीमध्ये जायचे किंवा ग्रीन रूम मध्ये जायचे आणि मी माझी कविता किंवा जे पण काही मी लिहिते ते मी तिथे पूर्ण करायचं. असं तर असं सूर्यासमोर बसून लिहिलेल्या बऱ्याच कविता आहेत. त्यातली माझी एक मग जाईन मी नावाची कविता तुला जर आवडली ऐकायला तर मी प्लीज. तर कवितेचं नाव आहे मग जाईन मी. मग जाईन मी माझ्या प्रवाही, मग जाईन मी माझ्या प्रवाही, सूर्य मावळतीस वारावाही. मनपटलावर उमटतील शब्द, मनपटलावर उमटतील शब्द, सांज उभी शृंगारून स्तब्ध. आधी रीते मन माझे होईल, आधी रीते मन माझे होईल, अन मग ती निजण्यास जाईल. अशा कैक स्वप्नात मी धुंद, स्वप्नच ते ना भानात शुद्ध. घड्याळाचा तो टोला पडला आणि का आले मी भानावर, घड्याळाचा तो टोला पडला आणि का आले मी भानावर. झरझर वेणी आवरली घेऊन कागदे गाठले अंगण. शृंगारलेली सांज मज समोर थाटात उभारली, शृंगारलेली सांज मज समोर थाटात उभारली. लगबगीत या साऱ्याच्या लेखनी मेजावर राहिली. निर्वाणीचे हसूनच मी तिला न्याहाळीत बसले, निर्वाणीचे हसूनच मी तिला न्याहाळीत बसले. जे सुटायचे ते सुटले आणि जे जपायचे ते जपले. वा, म्हणजे जर अशी कविता तू एखाद्या विशिष्ट जागेवर बसून लिहिणार असशील तर त्या विशिष्ट जागेला अशा कवितेंची आकर्षण असावं असं मी म्हणेन. हो. तर थोडक्यात तू आधी सुरुवातीला संध्याकाळी लिहायचीस, म्हणजे कवींनी जे संध्याकाळला एवढं ग्लोरीफाय करून ठेवलंय ते काही चुकीचं नाहीये. हो, मी नाहीच नाकारणार ते, कारण खरंच तेवढी मजा त्यात आहे. आणि मी खोटं नाही सांगणार, पण आता जी माझी शेवटची कविता आहे, म्हणजे एक 7 दिवसापूर्वी जी लिहिली गेलेली आहे, ती खरंच या अर्थाची आहे की कसं पहाट या गोष्टीला न नाकारता मी तिला हे सांगते की माझं तर प्रेम रात्रीवरच आहे, की माझा तर आनंद चांदण्यांच्या मारव्यातच आहे. असं तो छोटासा संवाद मी गुंफायचा प्रयत्न केला होता. ही माझी आत्ताची शेवटची कविता, याच्यानंतर मी काही लिहिलं नाहीये. तर आता सध्या तू प्रसंगानुरूप म्हणजे प्रासंगिक लिहितेस. तर एखाद्या सामाजिक प्रसंगावरून काही सुचलेली एखादी कविता असेल का, आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. सामाजिक प्रसंगावरून थेट असं नाही, म्हणजे सुरुवातीच्या काळात एवढं नाही लिहिलं. आत्ता माझं मन त्या गोष्टी खेचतात, त्यामुळे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये मी नक्कीच लिहू शकते असं मला वाटतंय. बट त्याच्या जवळ जाणारी, म्हणजे आपण म्हणतो रूपकात्मक, थोडीशी रूपकात्मक वाटणारी एक कविता माझ्याकडे आहे, जी थोडं समाजाला धरून जाऊ शकते. तर नको नको म्हणत असता असं त्या कवितेचं नाव आहे, ती मी ऐकवते. कवितेचं नाव आहे नको नको म्हणत असता. नको नको म्हणत असता लोक बोलायला लावतात, नको नको म्हणत असता लोक बोलायला लावतात. मग घट भरल्यावर, तळ ढवळून काढल्यावर अर्ध्या मैफिलीतून लोक अगदी सहज उठून जातात. आपण मात्र वर आलेला गाळ पुन्हा स्थिर व्हायची वाट बघतो. आपण मात्र वर आलेला गाळ पुन्हा स्थिर व्हायची वाट बघतो. दोष कुणाला द्यायचा म्हणून स्वतःला समजून घेतो. कोण सांगे कुणाला, इथे कोण ऐके कुणाचं. कोण सांगे कुणाला, इथे कोण ऐके कुणाचं. वरवर सगळं सप्तरंगी, आतून सगळं ज्याचं त्याचं. चालवायचीच नाही बाहुली तर मग कळ तरी कशाला द्यायची. चालवायचीच नाही बाहुली तर मग कळ तरी कशाला द्यायची. आहे अधिकार म्हणून की काय, कसलीही अपेक्षा मनी धरायची. वाकले गुडघे नम्रतेने तरी मस्तक कधी वाकणार नाही. वाकले गुडघे नम्रतेने तरी मस्तक कधी वाकणार नाही. तुम्ही कळ दिली म्हणून ती वेड वाकडं चालणार नाही. कळसूत्री असली तरी तिला तिची सूत्र आहेत.
कळसूत्री असली तरी तिला तिची सूत्र आहेत. जगाला अदृश्य असे नियम तिचे तिला बाधित आहेत. उठ म्हटल्यावर उठेलच आणि बस म्हटल्यावर बसेलच. अपेक्षा आता सोडून द्या. उठ म्हटल्यावर उठेलच, बस म्हटल्यावर बसेलच. अपेक्षा आता सोडून द्या. झालं गेलं जाऊच द्या हो, हे एवढं तेवढं पदरात घ्या. वाह प्रणिता, हे रूपक अलंकारात किती सुंदर गुंफलेत तू हे शब्द. थँक्यू सो मच. आता तुझ्याकडून एवढ्या आता कविता ज्या काही ऐकून घेतल्या त्यानंतर मला आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच एक प्रश्न पडलेला आहे की तुझी नक्की क्रिएटिव्ह प्रोसेस काय आहे या कविता लिहिण्यामागे? क्रिएटिव्ह प्रोसेस अशी काही नसते, पण म्हणजे आतापर्यंत जेवढ्या लिहिल्यात त्यांना जर थोडं असं बघितलं तर मला असं वाटतं की कधी कधी काय होतं की मीटर आपल्याला आवडतं की असं लिहायला पाहिजे. आता याचं एक सुंदर उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या मित्राने मयूरने मला व्हॉट्सॲपला एक कविता पाठवली होती शांता शेळकेंची. तर त्याचा मीटर असा होता की त्याच्या 4 शब्दांमध्ये एक शब्द रिपीट होता. तर मी त्याला म्हटलं की अरे किती सुंदर लिहिलंय हे शांता शेळकेंनी, आणि मला माहित नव्हती ही त्यांची कविता आहे किंवा अशी कुठली तरी त्यांची कविता आहे असं. तर मग तो म्हणाला मला वाटलंच की तुम्हाला आवडेल भाई म्हणून मी पाठवले. म्हटलं अच्छा. मग 2-3 दिवस फार ते मनात घोळत राहिलं असं, आणि त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर मी तशा धाटणीची कविता. तर ही एक प्रोसेस असते की तुम्हाला काहीतरी एक पॅटर्न त्याचा लिहिण्याचा आवडतो, मग तुम्ही तो जिथे वापरता त्याचा बाज पूर्ण वेगळा असतो, त्याचा विषय वेगळा असतो किंवा सगळंच त्याचं वेगळं असतं. बट तुम्हाला माहित असतं की आपल्याला ते तिथं आवडलेलं आहे. किंवा कधी कधी आता सध्या माझ्या मनात घोळत राहणारं वाक्य जर सांगायचं झालं तर तिकडून कबुली दिल्याशिवाय काही खरं नसतं हो, असं ते माझ्याच मनाने एकदा मला दिलं होतं. तर मला खूप इच्छा आहे की मी या वाक्याला इलॅबोरेट करावं की असे कुठले कुठले प्रसंग आयुष्यात असतात ज्याची सम ही असते की तिकडून कबुली आल्याशिवाय काही खरं नसतं. तशा बऱ्याच कविता लिहिल्या गेल्यात ज्या फक्त एका वाक्यावरून मला असं वाटलं की हे इलॅबोरेट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल अजून एक माझी कविता आहे ती की तिकडून हॅलो म्हणणं खूप गरजेचं असतं, ही एक आहे. किंवा आता सुखात राहायची सवय झाली ना, असं अशा बऱ्याच कविता आहेत. तर मला असं वाटतं की आपण जी पाठवली होती शांता शेळकेंची त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर जी मी लिहिली ती मी ऐकव का? नक्की नक्की. कवितेचं नाव आहे इथं गाभारा गाभारा. तर थोडासा संदर्भ द्यायचा झाला तर 15-20 दिवसांनी, आता मीटर तर मला तो आवडला होता जो मला त्याच्या कवितेने पाठवला होता, पण दुसरा एक स्टिम्युलस हा होता की पुरुषोत्तम करंडकची जबरदस्त रिहर्सल कॉलेजमध्ये रोज व्हायची. तर आम्ही खूप प्रचंड थकून घरी यायचो, आणि आता असं झालेलं की दिवस सगळे रिहर्सलचे संपत आले होते आणि असा प्रयोगाचा दिवस जवळजवळ येतच होता. आणि मग त्या सगळ्या विचारातून सुचलेली ही कविता आहे की जर मला काहीतरी मागायचं, जसं नांदीमधून आपण मागतो किंवा एक नमस्कार आपण सुरुवातीला करतो की सगळं चांगलं होऊ दे, तर तो एक विचार, आणि पावसाळ्याचे दिवस होते, तो विचार टाकला गेला त्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये की समजा हे जे ऊन पावसाचा जो खेळ चाललाय तेच एक नाटक असेल तर मग मी कसं मागेल ते. तर ते ह्या कवितेत खूप चांगलं उतरलं आणि खूप कन्साईज झाली तरी कविता, फार लांब लचक नाही झाली. तर मी ती ऐकवते. इथं गाभारा गाभारा शीत शांततेचा गंध, इथं गाभारा गाभारा शीत शांततेचा गंध, तिथं नभाला नभाला आळवितो मृदगंध. इथं गाभारा गाभारा शीत शांततेचा गंध, तिथं नभाला नभाला आळवितो मृदगंध. इथं आंतरिक धारा रोज ओलांडते वेस, इथं आंतरिक धारा रोज ओलांडते वेस, नभा आडच्या ढगाला रोज पुसते पाऊस. तरी यावे कोसळावे पार पाडून या जावे, तरी यावे कोसळावे पार पाडून या जावे, साऱ्या ऋतूंच्या जिव्हारी भान सोडून नाचावे. लाड रसिकांचा सारा माथी मिरवून घ्यावा, लाड रसिकांचा सारा माथी मिरवून घ्यावा, साऱ्या नभाच्या डोईला इंद्रधनू नटवा. मग गाभारा गाभारा नवनिर्मितीचा वास, मग गाभारा गाभारा नवनिर्मितीचा वास, आता नभाला नभाला स्वर्ण चाफ्याचा सुवास.
आता नभाला नभाला स्वर्ण चाफ्याचा सुवास. क्या बात है प्रणिता. थँक्यू. तर प्रणिता, आता तू नुकताच पुरुषोत्तम करंडकचा उल्लेख केलास. जसं आता तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये मी हेही नमूद केलं की तू पुरुषोत्तम करंडक मध्ये जी एकांकिका सादर झाली होती हा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून इटा, हो. त्याची तू लेखिका आहेस. हं. तर तुझं कवी मन हे लेखनाकडे कसं काय वळलं, म्हणजे एक संहितेपर्यंत कसं काय गेलं? म्हणजे खरं तर कविता कशी लिहावीशी वाटली किंवा का, आणि नाटकाकडे कशी मी वळले, ह्या दोघांचं एकच उत्तर आहे माझ्याकडे. जे मी असं नेहमी म्हणते की मला जर कोणी विचारलं की तुझ्या आयुष्यात तुला मास्टरपीस काय वाटतो की जो देवाने बनवलाय, तर माझ्याकडे त्याचं एकच उत्तर आहे की मित्र हा मास्टरपीस आहे. खरंच आहे तो, कारण माझ्याकडे खरंच असे मित्र आहेत की जे तुम्हाला सांगतात की तुमच्या आत काय आहे, आणि ते तुम्हाला सांगतात की यात माझं काही नाही, तुझ्याकडेच आहे ते. म्हणजे हे किती महत्वाचं आहे. आजकाल लोक तरसत असतात की मी तुझ्यासाठी काय केलंय हे सांगायला. तर कवितेकडे वळले याचंही कारण मित्रच होतं. त्याचं कारण असं की मी सुरुवातीला काहीच नाही लिहायचे. 2020ला जे मी तुला म्हणाले सुरुवातीला की मी नंतर एक वेळ दिली लिहायला रोज, तर तेव्हा ते चालू होण्याच्या आधी, म्हणजे तो काळ चालू होण्याच्या आधी की मी स्वतःला काहीतरी स्पेसिफिक वेळ देऊन रोज लिहावं, मला असं माझ्या मित्राने सांगितलं की आमचा एक साधा कॉल इन जनरल कसा आहेस बरं आहेस का वाला चालू होता, आणि त्याने मला सांगितलं की अरे तू लिहित नाहीस असं. तर मला असं झालं की अरे तू जेवली नाहीस इथपर्यंत ठीक आहे, तू लिहित नाहीस हा साधा प्रश्न नाही असू शकत ना. तर मग मला असं झालं की नाही लिहित, त्याच्यात काय आहे इतकं. तर मग तो मला म्हणाला की कारण तो लिहायचा, तो शायऱ्या लिहायचा, बऱ्याच कन्साईज लिहायचा, तो लेख लिहायचा तेव्हा असं. तर मग आणि मी त्याची उत्तम प्रेक्षक होते. म्हणजे ते त्याने अमान्य केलं तरी मी सांगते की मी त्याची उत्तम प्रेक्षक होते. तर मग मला असं झालं नाही लिहित असं मी त्याला सांगितलं. तर तो मला म्हणाला की अगं का नाही लिहित. तर मला पुन्हा तसंच झालं की अरे का लिहायला पाहिजे असं. तर मग तो मला म्हणाले की अरे मी लिहितो तर तू का नाही लिहित. म्हटले की हा काय प्रश्न आहे. तर मग तो मला म्हणाला की अगं म्हणजे मला असं म्हणायचं की तू खूप वाचतेस. तर आणि कसं असतं आपल्या मित्रांना रोज बोलणं होत असतं, आपण त्यांना बऱ्यापैकी कळलेलो असतो आपण काय आहोत. जसं की आता माझ्या मित्राचं NOC नाटक बघताना मला असं फार झालं की अरे याच्याशी रोज बोलते मी. तर ते दिसतं त्या लिखाणामध्ये खूप दिसतं. तर तसं त्याला वाटलं असावं. आणि मग तो म्हणाला की हे बघ मी सांगतोय, खिडक्या बंद करायच्या, दरवाजे बंद करायचे, टेबलवर बसायचं आणि पेन घ्यायचा हातात आणि लिही. मी तुला सांगतो की तू एक पान तरी लिहिल्याशिवाय उठणार नाहीस. असं त्याने खूप कॉन्फिडेंटली सांगितलं. मला असं झालं की अरे ह्याला इतका कॉन्फिडन्स आणि मला का नाहीये असं. म्हटलं की ठीक आहे बघते असं. आणि तो असा होता की उगीच चढवणारे हे मित्र नाहीत. आणि खरंच माझ्या आयुष्यात अशी फार कमी माणसं आहेत जी उगीच चढवतील. त्यांनी काहीतरी बघितलंय म्हणून ते तुम्हाला आज काहीतरी सजेस्ट करतात. मग त्यानंतर काही दिवसांनी ते कुठेतरी आपल्या डोक्यात फिरत असते की अरे असं काहीतरी तो बोलला होता, मग चान्स मिळाला की आपण. मग मी छोटीशी डायरी काहीतरी आपलं लिहायला चालू केली. आणि मग जेव्हा मला पहिली कविता सुचली तेव्हा मी ऑडिओ रेकॉर्ड केला, कारण तो वाचण्यात नाही रमत, तो ऐकण्यात रमतो. माझ्याकडे खूप कॅटेगरी अशीच आहे की जी वाचण्यात नाही ऐकण्यात रमते. तर मग मी ऑडिओ रेकॉर्ड केलं आणि त्याला पाठवलं की म्हटलं बघ पहिलं असं काहीतरी लिहिलंय. म्हणलं अरे वा क्या बात आहे. मग मला असं झालं की उगीच सांगतोय हा. मी म्हटलं ओके ठीक आहे. मग मला फोन आला की तुला माहितीये का हे पहिलं वाटत नाहीये, इतकं चांगलं लिहिलं गेलंय. हे झालं कवितेच्या बाबतीत. सेम तसंच नाटकाचं झालं की आर्ट सर्कल जॉईन केलं आणि मग पुरुषोत्तम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि व्हायचं काय की आमचे सिनियर्स जे होते ज्यांनी फिरोदी आणि पुरुषोत्तम केलेलं ते असं कळलं की खूप सॉलिड लिहायचं, म्हणजे असं जबरदस्त असं. तर मग आपण काय आपल्याला हे पण माहित नाही की अरे लिहितो का बाबा असं. आपण म्हणजे बाकीचे नाही, मी स्वतः लिहिते का हे याच्यावर पण विचार झालेला नसतो. तर आपण तिथे जाऊन सांगणार की मी लिहिते, इथं किती
कुठली गोष्ट आहे म्हणजे. तर पण सिनियर्सचं बरोबर लक्ष असायचं की कोण काय करतंय असं. तर आमच्या पहिल्या ओपन माईकला मी माझी पहिली कविता प्रस्तुत केली, पण तू लिही असं त्याचं नाव होतं. तर तेव्हा मी त्यांच्या डोळ्यासमोर आले की अरे असं काहीतरी बरं लिहिलंय बाबा वगैरे असं. तर मग ते झाल्यानंतर एक ऍक्टिव्हिटी घेतली गेली ज्यात ऑन द स्पॉट काहीतरी टॉपिक दिला आणि तुम्हाला लिहायचंय. मग आमचे तेव्हा पहिल्या नाटकाचे डिरेक्टर रोहित टिळेकर होते, कंसात भाई. मग त्यांनी ते त्यांच्या लक्षात आलं की अरे चांगलं लिहिते असं. मग त्यांनी ते नजर होती सतत आणि खरं तर मग त्यांनी असं सांगितलं की नाटक आपण लिहिलं पाहिजे आणि आपण लिहूया. तर असं मला त्या प्रोसेसपर्यंत आणलं गेलं. पण ऑनेस्टली मला ते नाटक लिहिताना प्रचंड मजा आली. म्हणजे ऑन डिमांड कधी मी कविता पण लिहिली नाहीये, पण ऑन डिमांड सीन कसे लिहायचे असतात ह्याचे जे संस्कार झाले त्या प्रोसेसमध्ये, ते त्या पिरियड नंतर ज्या कविता लिहिल्या गेल्या त्यात क्रिस्टल क्लिअर दिसून येतं की कसं काय आता. कारण डिमांड आपली पण तर असू शकते ना, असं नाही की दिग्दर्शकाचीच असेल किंवा कोणाची दुसऱ्याची असेल. आपल्याला पण असं वाटते की हे मला चित्रित करायचंय का कवितेच्या फॉर्ममध्ये मला आणायचंय. तर जेव्हा नंतर अशा अपेक्षा स्वतःकडून मला यायला लागल्या तेव्हा झालेले संस्कार मला खूप उपयोगाला आले. पुरुषोत्तमचं नाटक लिहिल्यामुळे जे माझ्या ब्रेनने घेतलं होतं ते मी नंतर खूप चांगलं युटिलाइज केलं. सो बेसिकली तुझ्या अख्ख्या प्रश्नाचं उत्तर मित्र हेच आहे. थोडक्यात तुझ्या लिखाणाचा स्त्रोत हे तुझे मित्र असं तू त्यांना मानते? हो नक्कीच. बरं, आता तू तुझ्या कवितेबद्दलचा प्रवास सांगितला. हा प्रवास जसा जसा तुझा पुढे सरकत गेला तसं तुला बरेच अनुभव आले असतील. पण एक गोष्ट आमच्या श्रोत्यांना नक्कीच तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल की कविता लिहित असताना तुला नेमकं कळतं कसं की या कवितेला आता पूर्णत्व आलंय किंवा आणखी यायचंय. आणि यासोबतच तुझ्या काही अर्धवट राहिलेल्या काही कविता जर असतील तर त्याही ऐकायला मला आवडेल. अरे बापरे, पूर्णत्व कसं आलंय खरं ह्याचं उत्तर द्यायचं झालं तर जसं मी तुला म्हणाले की एक विशिष्ट वेळ देऊन मी जेव्हा लिहायचे तेव्हा माझ्या ब्रेनवर कुठल्याच प्रकारचं प्रेशर नव्हतं की आपण हे कुणाला तरी कधीतरी जाऊन ऐकवू किंवा हे कुठेतरी प्रसारित होईल किंवा खरंच आपल्याकडे असा एखादा ऑडियन्स येईल जे उत्सुक असतील की तू काय लिहिलंयस हे ऐकव म्हणून. असं मला तेव्हा काहीच माहित नव्हतं. मी लिहायचे ते फक्त स्वतःसाठी की टेस्ट घ्यायला की मला लिहिता येतंय का बाबा, एवढं करायलाच मी लिहायचे. तेव्हा मी काय करायचे की डायरीचं जे पेज असतं त्याची सुरुवात असते आणि खाली थोडंसं एक 4 लाईन लिहिले ना की मी खाली सही मारून टाकायचे. म्हणजे शेवटचं जी लाईन आहे त्या पेजची त्याच्या खाली सही मारून टाकायचे. आणि मग मला असं वाटायचं की बस आपल्याला एवढंच लिहायचं म्हणजे फार लोड नाही येणार ना. तर तेव्हा मी ती सही मारायची आणि बस मी तेवढीच कविता लिहायचे. बस तेवढं त्या सहीपर्यंत आपण आलो की काम झालं, असं तेव्हा काम व्हायचं खरं तर. पण पुढे जसं 2021, 22, 23च्या ज्या कविता लिहिल्या गेल्या, स्पेशली 22, 23च्या, त्या थांबायलाच तयार नव्हत्या. तेव्हा मी अजिबात सॅटिस्फाय नसायचे की ह्याचा शेवट असू शकतो. तर मग मी ती तशीच इनकम्प्लीट ठेवायचे. मग त्याला कधी मनात येईल तेव्हा रिव्हिजिट करायचं, पुन्हा वाचायचं आणि आपल्याला वाटलं की पुढचं सुचतंय तर लिहायचं. तर अशी जी आहे एक कविता माझ्याकडे, ते पुस्तक नावाची, जी मी अशी संपवलीये की खाली मी आधी सही मारली, मग मी ती कविता त्या पानावर लिहिली आणि ती संपली. म्हणजे एवढं सोपं होतं तेव्हा. आणि आत्ता पण त्या कविता पुन्हा वाचताना मला तरी स्वतःला असं वाटत नाही की हे संपवलं गेलंय, असं मला नाही वाटत. तर मंडळी, असं म्हणतात कलाकारांचे शब्द आणि घड्याळाची वेळ याचं समीकरण फारच क्वचित पाहायला मिळतं. तर वेळ झालेली आहे साहित्य कट्टा कार्यक्रमात तात्पुरती विश्रांती घेण्याची. लवकरच भेटूया प्रणिता भालेराव यांच्यासोबत आणि जाणून घेऊया त्यांच्या कवितांच्या विविध पैलूंना.